नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका फारच रंजक विषयावर बोलणार आहोत. अनेक उच्च शिक्षित आणि कॉर्पोरेट क्षेत्रात गलेलठ्ठ पगार घेणारे लोक आपली आरामदायी नोकरी सोडून शेतीकडे का वळत आहेत. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञान आणि ब्रँडिंगची जोड देऊन ते अत्यंत फायदेशीर उद्योगात कसं रूपांतरित करत आहेत हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग या नव्या बदलामागचं विज्ञान आणि अर्थकारण समजून घेऊया. समाजात सहसा एक असा समज असतो की ज्याला काही जमत नाही किंवा जो जास्त शिकलेला नाही तोच शेती करतो. वातानुकूलित ऑफिसेसमध्ये काम करण्याला जास्त प्रतिष्ठा मानली जाते, बरोबर? पण आता चित्र अगदी वेगाने बदलत आहे. हा जुना समज मोडून काढत अनेक सुशिक्षित लोक ऑफिसच्या बंदिस्त क्युबिकल्सपेक्षा खुल्या शेतीची निवड करत आहेत. आणि विशेष म्हणजे यामागे केवळ निसर्गाची ओढ नाही, तर एक अत्यंत विचारपूर्वक घेतलेला पक्का व्यावसायिक निर्णय आहे. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधुनिक शेती हा आता मागासलेपणाचा किंवा केवळ शारीरिक कष्टाचा भाग राहिलेलाच नाहीये. तो आता सर्वस्वी बुद्धीचा आणि नियोजनाचा व्यवसाय झाला आहे. या नव्या दृष्टिकोनातून शेती म्हणजे एक पूर्णवेळ उद्योग आहे. तिथे संशोधन, अचूक नियोजन आणि इनपुट विरुद्ध आउटपुटचं गणित मांडण्यासाठी एका सुशिक्षित आणि व्यावसायिक डोक्याचीच गरज असते. जमिनीत 2 रुपये गुंतवले तर त्यातून 4 रुपये कसे उभे राहतील याचा पक्का हिशोब मांडता आलाच पाहिजे. भाग 1. तंत्रज्ञान आणि आधुनिकता. जुन्या पद्धतींना फाटा देऊन आधुनिकतेचा आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार कसा केला जातोय ते आपण आता पाहूया. काळानुसार बदलणं किती गरजेचं आहे हे एका उत्तम उदाहरणावरून समजून घेऊया. कॉर्पोरेट जगातील नोकिया आणि सॅमसंग या कंपन्यांचं उदाहरण इथे अगदी चपखल बसतं. ज्याप्रमाणे नोकियाने बदलत्या काळानुसार स्वतःला बदललं नाही आणि ते बाजारात मागे पडले, तर सॅमसंगने नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं आणि वर्चस्व निर्माण केलं. शेतीचंही अगदी तसंच आहे. केवळ पारंपरिक पिकांच्याच मागे न लागता बाजारात ज्याला खरोखर मागणी आहे अशी आधुनिक पिके आणि तंत्रज्ञान स्वीकारणे हा आता यशासाठी अनिवार्य भाग बनला आहे. आणि जेव्हा याच तंत्रज्ञान आणि बुद्धीचा योग्य वापर होतो तेव्हा निसर्गाच्या मोठ्या अडथळ्यांवरही कशी मात करता येते याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजे इस्रायल. या देशाचा बहुतांश भाग वाळवंटी आहे. पावसाचं प्रमाण अत्यंत कमी. तरीही इस्रायलने समुद्राचं खारट पाणी फिल्टर करून शेतीसाठी वापरलं. आज हा देश केवळ स्वतःच्या गरजेपुरतंच अन्न पिकवत नाही, तर युरोपातील देशांना ताज्या भाज्या आणि फळांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. हे स्पष्ट करतं की बुद्धीच्या जोरावर कठीण भौगोलिक परिस्थितीवरही मात करून शेतीतून समृद्धी मिळवता येतेच. भाग 2. ब्रँडिंग आणि थेट विक्री. आधुनिक कृषी उद्योजक आपला नफा नेमका कसा वाढवत आहेत ते आता जाणून घेऊया. सप्लाय चेनची एक अत्यंत रंजक रणनीती इथे पाहायला मिळते. आयटी क्षेत्रातून शेतीकडे वळलेल्या ज्ञानसरवण आणि कृष्णसुधा या जोडप्याचं उदाहरण पाहूया. त्यांनी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर सुरू केला. शेतातील सेंद्रिय प्रक्रिया ग्राहकांना पारदर्शकपणे दाखवून त्यांनी स्वतःचा एक विश्वासार्ह ब्रँड तयार केला. त्यानंतर फार्म टू होम म्हणजेच दलालांना पूर्णपणे वगळून व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी थेट ग्राहकांच्या घरापर्यंत माल पोहोचवला आणि भरघोस नफा कमवला. आता शहरात राहणारा एक मोठा वर्ग आपल्या आरोग्याबाबत अत्यंत जागरूक झाला आहे. त्यांना केमिकल नसलेले सेंद्रिय आणि शुद्ध अन्नपदार्थ हवे असतात. ह्या ग्राहकांना थेट लक्ष केल्यामुळे एक अतिशय समर्पित आणि फायदेशीर बाजारपेठ तयार होते. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळांना आणि भाज्यांना बाजारातील सामान्य दरापेक्षा चक्क दुप्पट भाव मिळतो. त्यामुळे साहजिकच नफ्याचं गणित पूर्णपणे बदलून जातं. भाग 3. आर्थिक नियोजन, सरकारी अनुदान आणि जोडधंदे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी कोणती अचूक आर्थिक रणनीती वापरली जाते ते आता बघूया. इथे सरकारी योजनांची माहिती अतिशय महत्त्वाची ठरते. शहरात एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर सहसा लगेच कोणीही मोठी आर्थिक मदत करत नाही. मात्र कृषी क्षेत्रासाठी सरकारकडून अनेक मोठ्या सबसिडीज म्हणजेच अनुदान उपलब्ध आहेत. शेततळे, ठिबक सिंचन, विहीर, ट्रॅक्टर आणि प्रक्रिया उद्योगांसाठी तब्बल 50 ते 80% सरकारी अनुदान मिळू शकतं. महाडीबीटी सारख्या सरकारी पोर्टल्सवर 7/12 आणि आवश्यक कागदपत्रांची योग्य पूर्तता केल्यास हे अनुदान एका मोठ्या कॅपिटल इंजेक्शन म्हणजेच भांडवलासारखं काम करतं. कॉर्पोरेट व्यवसायालाही अशी मदत क्वचितच मिळते. आर्थिक स्वावलंबनाचा विचार केला तर हा फरक खरोखर खूप मोठा आहे. कॉर्पोरेट नोकरीत 30-30 दिवस बॉसची बोलणी ऐकत पगार मिळण्याची वाट पाहावे लागते. महिनाअखेरीस पैशांचा येणारा तो ताण अनेकांना माहिती असेलच. पण आधुनिक शेती आणि त्याला जोडलेल्या पूरक व्यवसायांमुळे रोजच्या रोज हातात खेळता पैसा राहतो. हा डेली कॅश फ्लो आधुनिक शेतीची एक अत्यंत जमेची आणि दिलासादायक बाजू आहे.
मग प्रश्न पडतो की हा खेळता पैसा नेमका येतो कुठून? तर मुख्य शेतीला दिलेल्या या जोडधंद्यांमधून. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन यांसारखे व्यवसाय शेतीला पूरक म्हणून चालवले जातात. समजा निसर्गाच्या अवकृपेमुळे एखादा पिकाचा हंगाम वाया गेला, तरी हे जोडधंदे दररोज एक निश्चित उत्पन्न देत राहतात. हेच ते खरं आर्थिक सुरक्षा कवच आहे, जे शेतकऱ्याला कोणत्याही संकटात खंबीरपणे उभं राहायला मदत करतं. भाग 4. आधुनिक शेतीचे यश. आता प्रत्यक्ष आकडेवारीतून हे यश किती मोठं आहे ते पाहूया. ज्ञानेश्वर बोडके या शेतकऱ्याची यशोगाथा इथे अत्यंत प्रेरणादायी ठरते. एक काळ असा होता जेव्हा ते सलग 10 वर्षे एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत होते. पण इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःची शेती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. वाचन आणि सखोल संशोधनातून त्यांनी अवघ्या 1 एकरात शेती सुरू केली. सुरुवातीला घेतलेले 10 लाख रुपयांचे मोठे कर्ज त्यांनी आपल्या स्मार्ट शेतीच्या रणनीतीने चक्क अवघ्या 11 महिन्यात पूर्णपणे फेडून टाकले. बँकेच्या इतिहासात इतक्या वेगाने कर्ज फेडणारे ते पहिले शेतकरी ठरले. आणखी एक थक्क करणारा आकडा म्हणजे 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा. संजय डेब्रे यांनी खजूर शेतीमध्ये अशीच एक क्रांती घडून आणली. त्यांनी फक्त 1 हेक्टरवर खजुराची 120 झाडे लावली. त्यातून त्यांना वर्षाला तब्बल 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते आणि सर्व खर्च वजा जाता 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या हातात पडतो. हे आकडे स्पष्टपणे सिद्ध करतात की बुद्धीचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीमधून मिळणारा परतावा खरोखरच अफाट असू शकतो. भाग 5. खरे स्वातंत्र्य आणि स्वतःच्या अटींवर जीवन. शेतीतून मिळणाऱ्या या जीवनशैलीकडे जरा वळूया. शहरात नोकरी करताना अनेकदा सण उत्सवांना गावी जाण्यासाठी किंवा कुटुंबाला वेळ देण्यासाठी बॉसकडे सुट्टीसाठी अक्षरशः विनवण्या कराव्या लागतात. या उलट एक कृषी उद्योजक म्हणून स्वतःच्या अटींवर जगण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य मिळतंय. कुटुंबासोबत, घरातल्या ज्येष्ठांसोबत रोज निवांत वेळ घालवता येतो. हे मानसिक स्वातंत्र्य आणि कुटुंबासोबत मिळणारा हा आनंद करोडो रुपये देऊनही कॉर्पोरेट लाईफमध्ये मिळू शकत नाही. आणि सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दाही इथे तितकाच महत्त्वाचा आहे. स्रोतांमध्ये दिलेल्या माहितीनुसार आयुष्यभर दुसऱ्याची नोकरी करत राहण्यापेक्षा 4 लोकांना रोजगार देणारा मालक बनण्यात एक वेगळंच आणि खूप मोठं समाधान दडलेलं आहे. जेव्हा शेती एका यशस्वी आणि आधुनिक उद्योगासारखी चालवली जाते आणि त्यातून मजबूत आर्थिक स्थिरता येते, तेव्हा समाजही अशा कृषी उद्योजकाकडे अत्यंत आदराने पाहू लागतो. या सर्व विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आजची ही सुशिक्षित आणि तंत्रज्ञानाची उत्तम जाण असणारी तरुण पिढी आयुष्यभर दुसऱ्या कोणाचं तरी कॉर्पोरेट स्वप्न साकार करण्यासाठी राबणार आहे, की स्वतःच्याच जमिनीत तंत्रज्ञानाची बीजे रोवून स्वतःचं एक सन्माननीय कृषी साम्राज्य उभं करणार आहे? आधुनिक शेतीमधील हे आर्थिक स्वातंत्र्य आणि हमखास यश खऱ्या अर्थाने विचार करायला लावणार आहे. हा विचार नक्की करून पहा.